नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण कॅल्शियमच्या सतत वापरामुळे त्याचा दुग्ध व्यवसायावर कसा विपरीत परिणाम होतो ते आज आपण सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर आपण जे कॅल्शियम देतो जनावरांना, दुभत्या जनावरांना बहुतांश पशुपालक हे कॅल्शियम नेहमी सतत देत असतात। तर सतत दिल्यामुळे काय होतं आणि हे कॅल्शियम आपण केव्हा द्यायला पाहिजे, तर सतत दिल्यामुळे काय परिणाम होतो, तर सर्वात प्रथम जर कॅल्शियमचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त झालं तर ते एक्स्ट्राचं जे कॅल्शियम आहे ते किडनी वाटे बाहेर टाकलं जातं। त्यामुळे किडनीवर सुद्धा कॅल्शियमचा लोड येतो। तसंच किडनी स्टोन किंवा आपण त्याला मूतखडा, हे कॅल्शियम अति जास्त प्रमाणात झाल्यामुळे मूतखडा सुद्धा जनावरांना होऊ शकतो। तसंच रक्तातलं जर कॅल्शियमचं प्रमाण जर वाढलं तर हायपर कॅल्शियमिया हा जर होऊ शकतो। त्यामध्ये काय होतं तर जनावराला थकवा येतो, त्यानंतर अशक्तपणा येतो, जनावराला अशक्तपणा येतो, लघवीचं प्रमाण हे त्याचं जास्त प्रमाणामध्ये लघवी करतं जनावर, आणि त्यामुळे अशक्तपणा जर आला तर जनावर चारा व्यवस्थित खात नाही आणि त्यामुळे साहजिकच आहे तर दुधावर त्याचा परिणाम होतो। तसंच तिसरं जे कारण आहे ते म्हणजे जनावरांची जी पचन क्षमता आहे, पचन क्रिया आहे ती कुठंतरी डिस्टर्ब होते। जास्त कॅल्शियमच्या वापरामुळे किंवा आपण दूध वाढवण्यासाठी आपण कॅल्शियम देत असतो, त्यामुळे जनावरांचं जे पचन क्रिया आहे तर ती कुठंतरी डिस्टर्ब होते आणि त्यामुळे सुद्धा जर पचनच जर व्यवस्थित झालं नाही तर तुमचं जनावरांचं दूध कुठून वाढणार, दूध वाढणारच नाही। ते उलट ज्याची त्या कॅपॅसिटीपेक्षा त्याची जी योग्य मूळ कॅपॅसिटी त्याच्यापेक्षा दूध कमी होऊन जातं, कारण त्याची पचन क्रियाच खराब होऊन जाते। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी त्यामध्ये जनावरांच्या शरीरातलं म्हणजे रक्तातलं जे आयरन आणि झिंक हे मिनरल्स हे कमी होऊन जातात आणि ते कमी झाल्यामुळे अॅनिमिया होण्याचा धोका निर्माण होतो। त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम दिलं नाही पाहिजे। आणि पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या जनावरांच्या शरीरासाठी किंवा हाडांसाठी कॅल्शियम फार गरजेचं असतं, परंतु ते जर जास्त प्रमाणामध्ये जर जनावरांना मिळालं किंवा दिलं गेलं तर त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार सुद्धा जनावरांना होऊ शकतो। त्यामुळे आपण जनावरांना जे आहे तर कॅल्शियम हे कधी द्यायला पाहिजे, तर जनावरांची प्रसूती झाल्यानंतर, प्रसूतीपासून ते त्याच्या 15 ते 20 दिवस आपण त्याला कॅल्शियम दिलं पाहिजे। त्यानंतर कॅल्शियम हे बंद करायला पाहिजे। आणि एखाद्या वेळेस जर जनावर 2 महिन्यानंतर, प्रसूतीनंतर महिना 2 महिन्यानंतर अचानक जर दूध कमी झालं तर त्यावेळेस परत आपण 10-15 दिवस कॅल्शियम दिलं पाहिजे। पण बरेच पशुपालक जे किंवा डेअरी फार्मर जे तर ते कॅल्शियम हे कंटिन्यू ठेवतात आणि कंटिन्यू ठेवल्यामुळे जनावर एक तर अशक्त होऊन जातं, त्याच्यामुळे त्याला थकवा येतो, अशक्त झाल्यामुळे तिचा चारा व्यवस्थित खात नाही, त्याच्यानंतर त्याचे डायजेशन खराब होऊन जातं, पचनक्रिया खराब होऊन जाते। त्यानंतर झिंक आयरन कमी झाल्यामुळे अॅनिमिया म्हणजे रक्त अल्पता सुद्धा होऊ शकते। असे बरेचसे कारण आहे। त्यामुळे आपण आपल्या जनावराला प्रसूती झाल्यापासून 15 ते 20 दिवस 100 ml पेक्षा जास्त कॅल्शियम दिलं नाही पाहिजे। डेली 100 ml, दररोज 100 ml पेक्षा जास्त कॅल्शियम देऊ नये। ते पण डिलिव्हरी पासून 15 ते 20 दिवस, जास्तीत जास्त 20 दिवसापर्यंत कॅल्शियम दिलं पाहिजे। आणि जर जनावर अचानक दुधावरून जर कमी झालं, अचानक जर कमी झालं त्यावेळेसच परत 15 दिवस आपण हे 100 ml कॅल्शियम दररोज दिलं पाहिजे। आता बरेच पशुपालक काय करतात की आपली गाय म्हैस व्याल्यानंतर 5-6 महिन्यानंतर तिचं नॅचरली दूध कमी होतं, पण तरी बरेच पशुपालकांना काय वाटतं की आता दूध वाढायला, तिचं दूध जे आहे ते मेंटेन राहायला पाहिजे किंवा वाढायला पाहिजे, त्यासाठी आपण कॅल्शियम देतो। ही चुकीची पद्धत आहे। 5-6 महिन्यानंतर जनावर ऑटोमॅटिकच दुधावर कमी होत असतात, त्यामुळे त्या पिरियडमध्ये सुद्धा कॅल्शियम देणं हे चुकीचं असतं। तर त्यामुळे आपण आपल्या जनावरांना फक्त प्रसूती झाल्यापासून 15 ते 20 दिवस, त्यानंतर अचानक जर 2-3 महिन्यापर्यंत जर अचानक दूध कमी झालं तरच 10 ते 15 दिवस कॅल्शियम द्यावं,
अन्यथा कॅल्शियम देऊ नये. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.